नमस्कार. आज आपण 38व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 38. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. श्लोकाचा अर्थ: हे महाबाहो, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत. मनाच्या चंचलतेमुळे आणि विवेक व वैराग्याच्या कमतरतेमुळे भगवत प्राप्तीच्या साधनांपासून मन विचलित होणे आणि परिणामतः परमात्म्याची प्राप्ती न होणे, तसेच फलाची कामना सोडून देण्यामुळे शुभकर्मांचे फलरूपी स्वर्गादी लोक न मिळणे, म्हणजे त्या पुरुषाचे भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित व आश्रयरहित होणे होय. छिन्न भिन्न ढगांप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नष्ट होणे याचा भावार्थ असा की जन्मभर फलेच्छा त्याग करून कर्म केल्यामुळे स्वर्गादी भोग त्याला मिळत नाहीत आणि शेवटी परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनापासून मन विचलित झाल्यामुळे भगवत प्राप्तीही होत नाही, असा येथे अर्जुनाच्या म्हणण्याचा भावार्थ आहे. म्हणून ज्याप्रमाणे ढगाचा एक तुकडा त्या ढगापासून वेगळा होऊन नंतर दुसऱ्या ढगाशी जोडला न गेल्यामुळे नष्टभ्रष्ट होतो, त्याचप्रमाणे तो साधक स्वर्गादी लोक आणि परमात्मा या दोन्हीच्या प्राप्तीपासून वंचित होऊन नष्ट तर होत नाही ना, म्हणजे त्याची अधोगती तर होत नाही ना, असा अर्जुनाच्या प्रश्नाचा आशय आहे. अशा प्रकारे आज आपण 38व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 39व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.